नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत सीडीपीओ म्हणजेच महिला व बाल विकास अधिकारी विभागीय परीक्षा 2026। एकूण 258 पदांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्ही पेपरचा डिटेल टॉपिक लिस्ट संपूर्ण अभ्यासक्रम पाहणार आहोत आणि तुम्हाला ही परीक्षा कधी होणार आहे, अजून यामध्ये कोण पात्र होऊ शकतात, कारण त्यांचं निवेदन प्राप्त झालेलं आहे। ग्रामविकास आणि महिला बाल विकास मधले जे कर्मचारी आहेत त्यांचे किती सेवा बजावलेली पाहिजे हे सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। पेपर पॅटर्न कसा असणार आहे, ठीक आहे। तर त्या अगोदर आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती बघूया। महिला व बाल विकास विभागीय परीक्षा म्हणजे सीडीपीओ पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड करिता ऑनलाइन बॅच सर्व विषय असेल, म्हणजे तुम्हाला मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान मधील जे काही विषय आहेत, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी असेल, इकॉनॉमिक्स, बेसिक सायन्स, त्यानंतर करंट अफेअर्स आहे आणि तुमचे महत्त्वाचे कायदे, शासनाशी संबंधित जे कायदे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपण तुमचे अगदी चांगल्या प्रकारे, आणि आपल्याकडे जे शिक्षक वृंद आहेत ते सुद्धा पोस्ट होल्डर आहेत, नगर परिषद मध्ये असतील किंवा आयसीडीएस विभागामध्ये असतील, त्यांचं सुद्धा स्पेशल सेशन तुम्हाला आयोजित केलं जाणार आहे। तर या बॅच मध्ये आपण तुम्हाला काय दिलं जाणार आहे तर बघा, बॅचचे वैशिष्ट्य, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असतील, सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला मिळणार आहेत। त्यासोबत टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स, अनुभवी आणि तज्ञ मार्गदर्शकांचं या ठिकाणी उपलब्ध असतील। ही बॅच तुम्हाला फक्त 4000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आपण देत आहोत। सध्या ऑफर आहे, या ऑफर मध्ये 50% डिस्काउंट असणार आहे। तर जॉईन करण्याकरिता 8010457760 हा नंबर आहे। या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि व्हॉट्सअप किंवा कॉलवरती तुम्हाला अगदी डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे, ठीक आहे। तर आपला जास्तीचा वेळ न घेता जे महत्वाचं आहे आपल्याकरिता, महिला व बाल विकास आयुक्तालयाअंतर्गत अधीक्षक, निरीक्षक, प्रमाणित शाळा व संस्था, तसेच कार्यपद्धती, अधिव्याख्याता, जिल्हा व महिला बाल विकास अधिकारी असेल, सांख्यिकी अधिकारी गट ब, राजपत्रित एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाअंतर्गत बाल विकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण या पदावर नियुक्तीद्वारे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तर याचा आपण पूर्ण सिलेबस पाहणार आहोत। हा सिलेबस एमपीएससीच्या वेबसाईटवर सुद्धा उपलब्ध आहे। एक्झामिनेशन या फोल्डर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला गाईडलाईन्स मध्ये परत सिलेबस पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे। तर बघूया आपण, लेखी परीक्षा तुमचे 400 गुणांची असणार आहे। 2 पेपर होतील, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड, असे एकंदरीत 200 गुण, प्रत्येकी 200 गुण म्हणजे 400 मार्काचा लेखी परीक्षा, आणि प्रत्येक पेपरला 1 तासाचा कालावधी, आणि प्रश्नपत्रिकेचं जे स्वरूप आहे ते वस्तुनिष्ठ बहुपर्यायी, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन स्वरूपामध्ये विचारले जाणार आहे। आता हा झाला तुमचा पेपर पॅटर्न। आता पेपरचे सब्जेक्ट बघूया आपण कोणकोणते आहेत। मराठी, त्याचा दर्जा 12वीचा असणार आहे। त्यानंतर इंग्लिश विषयाकरिता पदवीचा दर्जा दिलेला आहे। सामान्य ज्ञानकरिता सुद्धा ग्रॅज्युएशनचा दर्जा। त्यानंतर शासनाशी संबंधित निवडक कायदे आणि इतर ज्या शासकीय, निमशासकीय आणि खाजगी संस्था आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे। या विभागामध्ये काम करण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान त्या उमेदवारांना असणं गरजेचं आहे। त्याचं माध्यम मराठी आहे आणि दर्जा हा सुद्धा पदवी ठेवण्यात आलेला आहे। ओके, त्यानंतर आहे पेपर क्रमांक 2, यामध्ये सेकंड नंबर आहे, पदाच्या कर्तव्याशी आवश्यक असलेले ज्ञान त्या उमेदवारांना असणं गरजेचं आहे। त्याचं स्वरूप सुद्धा मराठी आहे आणि याचा पेपर 100 प्रश्न 200 गुणांचा असणार आहे, 1 तास, आणि एमसीक्यू स्वरूपामध्ये। तर नकारात्मक गुणात्मक पद्धत सुद्धा या ठिकाणी लागू होणार आहे, जसं की प्रत्येक चुकीच्या उत्तराकरिता 25% किंवा 1/4 म्हणजे तुमचे कसं राहणार आहे, 4 प्रश्न चुकल्यानंतर एका प्रश्नाचे मिळालेले गुण आपले वजा होणार आहेत। तर यामध्ये नवीन एमपीएससीनी जे सिस्टीम आणलेली आहे उत्तर पत्रिकेमध्ये, म्हणजे आता इथनं पुढं 1 फेब्रुवारी नंतर ज्या एक्झाम होणार आहेत त्यामध्ये 5 सर्कल केलेले आहेत, म्हणजे तुम्ही जर एखादा क्वेश्चन स्किप केला तरी सुद्धा तो ऑप्शन तुम्हाला तिथं फिल करावा लागणार, म्हणजे आम्ही या ठिकाणी हा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला नाहीये, ठीक आहे। त्याच्याबद्दल नंतर आपण सविस्तर बोलूया। आता अंतिम गुणवत्ता यादी ही तुमची पेपर फर्स्ट म्हणजे पेपर फर्स्ट, पेपर सेकंड या लेखी परीक्षेतील प्लस मुलाखत राहणार आहे 50 गुणांची, अशा एकत्रित गुणावरती आधारित
असणार आहे. तर आता डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन बघूया आपण. पेपर फर्स्ट मध्ये मराठी सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, मनी वाक्प्रचार यांचा अर्थ, त्यांचे उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची उत्तरे आपल्याला देणं अपेक्षित आहे. त्यानंतर इंग्रजीत सेम सिलेबस आहे, त्याचं फॉर्मॅट इंग्लिशमध्येच. त्यानंतर कॉमन ओकॅब आहे, सेंटेन्स स्ट्रक्चर, ग्रामर असेल, यूज ऑफ इडियम्स अँड फ्रेजेस, देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज. त्यानंतर सामान्य ज्ञानमध्ये सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यांना कमी मार्क येणारा हा विषय आहे, सगळ्यात सोपा आणि कमी मार्क येणारा. उलट का सांगताय तर तुमच्या सुद्धा लक्षात आलेला असेल, ते वास्ट सिलेबस आहे. तुम्ही नेमकं कितीही अभ्यास करा, तुम्हाला आउट ऑफ तर सोडा, या ठिकाणी 25 जरी प्रश्न विचारले तर विद्यार्थ्यांचे कोणती गृह सरळ सेवा असो किंवा एमपीएससी मध्ये गट ब गट क चे असो, त्यामध्ये आउट ऑफ नाही आहेत. 25 पैकी तुम्हाला कुठेतरी 17-18 चांगला जर अभ्यास असेल तर यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे बघा, महाराष्ट्र इतिहास, महाराष्ट्राचा भूगोल आहे, गणित, बौद्धिक चाचणी आणि चालू घडामोडी, हे फक्त 5च विषय आपल्याला अभ्यासाला सामान्य ज्ञानमध्ये आहेत. त्यानंतर चौथा पॉईंट दिलेला आहे, शासनाशी संबंधित निवडक कायदे, संस्था इत्यादी. यामध्ये कायदे बघा, माहितीचा अधिकार अधिनियम आरटीआय 2005, महाराष्ट्र राज्य लोकसेवा, अनुसूचित जाती जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती असतील, विशेष मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग यांच्याकरिता अधिनियम 2001. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आहे आरटीएस 2015चा. ओके, हे आरटीआय 2005 आणि हे 2015चा. त्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदलीचे विनियम, शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध अधिनियम 2005. त्यानंतरचा नेक्स्ट आहे शासनाची विधिविषयक कामकाज चालवण्याची नियमावली 1984. त्यासोबतच राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र, मानवी हक्क आयोग आणि राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, हे पेपर फर्स्ट मध्ये जे सोपे आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, हे जे मायनर ऍक्ट आहे त्याला आपण मायनर ऍक्ट बोलूया. त्यानंतर मेजर ऍक्ट सेकंड पेपर मध्ये तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर कायद्याच्या बाहेरचा प्रश्न विचारला सुद्धा जात नाही आणि विचारता सुद्धा येत नाही, ते एक प्लस पॉइंट आपल्या दृष्टीने असणार आहे. फक्त आपल्याला जे लॉ दिलेले आहेत ते परफेक्ट, म्हणजे कलम सुद्धा आणि सब कलम सुद्धा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ते आपण तुमच्याकडून करून घेणार आहोत, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. पेपर सेकंड मध्ये बोलूया आपण या ठिकाणी. आता भारताचे संविधान, सेवाविषयक बाबी, शिक्षणासंबंधित कलमे असतील, संसद असेल, विधानमंडळ कामकाज आणि इतर समित्या, हा जसे असतो. कारण त्या ठिकाणी पेपर फर्स्ट मध्ये सामान्य ज्ञानमध्ये पॉलिटी हा विषय दिला नाही, त्या कारणाने त्यांनी पॉलिटी सेकंड पेपर मध्ये पहिला पॉईंट टाकलेला आहे. त्यानंतर तुमचे पॉईंट आहेत कायदे, मेजर ऍक्ट आहेत महाराष्ट्र नागरिक सेवा, सेवेच्या सर्वसाधारण अटी शर्ती नियम 1981, महाराष्ट्र नागरिक सेवा शिस्त व अपील नियम 1979. त्यानंतर वर्तणूक नियम आहे महाराष्ट्र नागरिक सेवा, परत मी आता तिथं नाव घेत नाही कारण एकच सेम नाव दिलेलं आहे. वर्तणूक नियम 1979 आहे. त्यानंतर महाराष्ट्र नागरिक सेवा पदग्रहण अवधी नियम 1981, रजा नियम आहे 1981, वेतन नियम, निवृत्ती वेतन नियम आहे, अंश राशीकरण नियम 1984, मुंबई नागरी प्रवास भत्ता नियम, विभागीय चौकशी नियम पुस्तिका. त्यानंतर आहे महिला बाल विकास विभागांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असलेले वेगळे कायदे आणि त्यांच्या योजना. म्हणजे आता या ठिकाणी तुम्हाला पॉस्को कायदा असेल बालका संदर्भात, किंवा हुंडाबंदी अधिनियम 1961 असेल, कौटुंबिक हिंसाचार अधिनियम असेल, किंवा आता नवीन कायदे चेंजेस झालेले आहेत, आयपीसी मध्ये असेल, सीआरपीसी मध्ये असेल, इव्हिडन्स ऍक्ट मध्ये असेल, ते सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कारण ते जे काही महिलांशी आणि बालकांशी संबंधित आर्टिकल आहेत त्यामध्ये त्याचा सुद्धा अभ्यास आपण तुमच्याकडून करून घेणार. त्यानंतर महाराष्ट्र राज्य बाल न्याय, मुलांची काळजी आणि संरक्षण अधिनियम नवीन जो झालेला आहे 2018, तो सुद्धा या ठिकाणी पाहणार आहोत. आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत आयसीडीएस अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, जसं की लेक लाडकी योजना असेल किंवा लाडकी बहीण योजना असेल, प्रधानमंत्री मातृवंदना योजना असतील. म्हणजे काँग्रेस राजवटीपासून ते आता मोदी सरकारपर्यंतच्या ज्या काही योजना आहेत सर्व आपण या ठिकाणी इन डिटेल मध्ये घेणार आहोत. ठीक आहे, हा सिलेबस तुमचा पेपर फर्स्ट आणि सेकंडचा डिटेलमध्ये बघितलेला आहे. याचा अजून डिस्क्रिप्शन म्हणजे बॅच मध्ये अगदी सविस्तरपणे आपण सांगणार आहोत. हे फक्त तुम्हाला थोडक्यात माहिती होण्याकरिता हा सिलेबस, याची पीडीएफ सुद्धा आपण तुम्हाला शेअर करणार. तुम्हाला जर पीडीएफ हवी असेल तर नंबर दिलेला आहे 8010457760 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. सीडीपीओ पेपर फर्स्ट पेपर सेकंड डिपार्टमेंटल बॅच अवेलेबल आहेत. जे ग्रामविकास असेल किंवा महिला बाल विकास आयसीडीएस अंतर्गत ज्यांना 7 वर्ष सेवा झालेली आहेत असे महिला आणि पुरुष उमेदवार या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. त्यांच्याकरिता अगदी अनुभवी शिक्षक आपण या ठिकाणी
घेतलेले आहेत त्यांचं योग्य मार्गदर्शन तुम्हाला आणि पोस्ट होल्डर सुद्धा आहेत तुम्हाला नक्कीच्या बॅचचा फायदा होणार आहे. 4,000 रुपयामध्ये 6 मंथ करिता आपण देणार आहोत. तर ही बॅच जॉईन करण्याचा नंबर ऑलरेडी तुम्हाला दिलेलाच आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्हाला कळवायचा आहे. अजून जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर ते कमेंटमध्ये टाकायचे आहेत, कॉल करायचा आहे. तुमचं प्रश्नांचं निरसन या ठिकाणी केलं जाणार आहे. तसे आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या पदाकरिता आवश्यक असलेले संदर्भ पुस्तकाची संदर्भ यादी म्हणजे बेस्ट बुक लिस्ट कोणती वापरायची आहे. ओके, थँक्यू.